नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांच्या लेखणीतनं साकारलेली अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज भाग 4. आई आपल्या घरी जायचं ना. किसनचा हट्ट संपत नव्हता. नवा दिवस समोर आला होता. आजचा दिवस काय घेऊन येणार याची तिला कल्पना होती. ते टाळणारच नाही. प्रेत जाळण्याचं कर्म करावं लागणारच. दारातल्या पिंपळाकडे बघताना तिला कालची रात्र आठवली. आमचं इथलं राहणं त्यांना आवडलं नसणार. त्यांची दुनिया वेगळी आहे. त्याचा इशारा त्यांनी रात्री दिला. पिंपळ पानातनं झिरपणारे सूर्यकिरणाचे कवडसे उखरलेल्या जमिनीवर विसावले होते. तिने किसनला आत नेऊन झोपवलं. ती परत आली. उगवत्या सूर्याला हात जोडले. स्मशानातल्या अज्ञात आत्म्यांना मनातनं दंडवत घातला. ही गुंजा आपली लेकरं कुंकवाच्या धान्याला घेऊन तुमच्या आसऱ्याला आली. आता तुम्हीच माझे सगळे सोयरे. आम्हाला सांभाळून घ्या. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. सगळं कसं शांत वाटत होतं. वस्तीतली सकाळपासनं सुरू होणारी कचकच, भांडणं, दारुड्यांचा धिंगाणा, आरवाजच्या शिव्या यातनं सुटका झाली होती. किसन मंजूला त्या वातावरणात वाढवण्याचं संकट टळलं होतं. मुख्य म्हणजे गफूरसारख्या गावगुंडांच्या कचाट्यातनं ती सुटली होती. तिने आजूबाजूला नजर टाकली. घराच्या चारी बाजूनं गवत, रानटी झुडपं वाढली आहेत. ती काढून सगळं साफ करावं लागणार. इथे साप विंचवासारख्या विषारी प्राण्यांचाही वावर असणार. साप विंचू काय ते वस्तीतही कधीमध्ये निघतात. त्या 2 पायांच्या विषारी माणसांचाही वावर आहे तिथे. इथे बुजगावण्यासारखा का होईना नवरा आहे सोबतीला. कपाळावर त्याच्या नावाचं कुंकू आहे. गळ्यात त्याच्या नावाची काळी पोत आहे. आता तो परिस्थितीने मोडून पडला असला तरी मनानं तो वाईट नाही आहे. गुंजानं घरातनं फडा आणला. ती समोरचं अंगण झाडायला लागली. तेवढ्या ठेकेदाराची गाडी धडधडत तिच्या घरासमोर येऊन थांबली. गाडी स्टँडवर लावून तो तिच्या जवळ आला. गाडीचा आवाज ऐकून जगन बाहेर आला. रात्री भीती वाटली का? ठेकेदारानं गुंजाला विचारलं. नाही हो, भीती कशाची? गुंजानं उत्तर दिलं. रात्रीचा प्रकार तिने मुद्दाम सांगितलाच नाही. ठेकेदार घराच्या मागच्या भागात आला. गुंजा स्वयंपाकघराचं मागचं दार उघडून मागच्या भागात आली. जगन ठेकेदाराच्या मागेच होता. हे ओटे, याच्यावर सरण रचायचं. या लाकडाच्या ढिकातनं 8 मन लाकडं घ्यायची. हा इकडं वजन काटा आहे. ठेकेदारानं वखारीच्या मागे असलेला वजन काटा दाखवला. काल संध्याकाळी गुंजाचं त्या वजन काट्याकडे लक्षच गेलं नव्हतं. दर 15 दिवसांनी लाकडाचा ट्रक येईल. त्याच्याबरोबर 2 मजूर असतात. त्यांच्याकडनं लाकडं उतरून घ्यायची. या वखारीत व्यवस्थित लावायची. लाकडं मिळाल्याची पावती करून द्यायची. पैशाचा व्यवहार मी बघतो. एक मयत जाळायला 8 मन लाकडं आणि 15 लिटर राखेल लागतं. राखेल मैताबरोबरचे लोक आणतात. सरण असं रचायचं. ठेकेदारानं ढिगाऱ्यातली लाकडं घेऊन सरण कसं रचायचं ते दाखवलं. मैताचे नातेवाईक प्रेताला मंत्रांनी भडकणे देऊन दाह संस्कार कसा करायचा ते ठरवतात. त्यांना लागल ती मदत आपण करायची. सरण रचून होईपर्यंत प्रेत इथं बाजूला ठेवतील. त्यांना विहिरीचं पाणी वापरायला सांगायचं. प्रेताची कवटी फुटल्याचा आवाज आला की मैताबरोबर आलेले लोक परत जातात. जळणाऱ्या प्रेताकडं ते पूर्ण जळे पावतं. लक्ष ठेवायचं. एखादी वेळी प्रेताचा हात पाय चितेच्या बाहेर येतात. हा लांब बासडा इथं ठेवला आहे. त्यांनी तो बाहेर आलेला हात पाय आतमध्ये ढकलून द्यायचा चितेत. दहनाच्या दुसऱ्या दिवशी मैताचे नातेवाईक येतात राख सावडायला, अस्थी गोळा करायला. त्यांना मदत करायची. पिंडदान करायला येतात ते. राहीन का? लक्षात राहीन? ठेकेदारानं विचारलं. हो, आणि गुंजानंच उत्तर दिलं. काल जे रजिस्टर दिलं त्याच्यात मैताचं नाव, गाव, मरणाचं कारण लिहून ठेवायचं.
डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट बघायचं, त्याची नोंद करायची, पैसे घ्यायचे. मी रोज येत जाईन. काही आणायचं असलं तर सांगा. गावातनं काही सामान आणायचं आहे? नाही जी, येताना सगळं सामान आणलं आहे, गुंजानं उत्तर दिलं. सकाळपासून तासात बसलोय, एक कप चहा नाही भेटला. इतका वेळानं पहिल्यांदा जगन बोलला. ठेकेदाराचं बोलणं ऐकताना आपल्याला आता डोंबाचं काम करावं लागणार या विचारानं त्याचं डोकं सटकलं. गुंजा अजून चहा नाही केला? ठेकेदारानं गुंजाकडे बघितलं. कसा करणार? इथं कोणच्या गाई म्हशी आणलेत? जगनच्या मनातली नाराजी त्याच्या बोलण्यातनं व्यक्त होत होती. गुंजा याच्याकडनं हे काम कसं करून घेणार तिचं ती जाणे. ठेकेदाराच्या मनात आलं. मी आणून देतो दूध, असं म्हणत ठेकेदार गावात गेला. येताना लहान बरणीभर दूध, भाजीपाला आणून दिला. दूधवाल्याकडची बरणी आहे, उद्या घेऊन जाईल. अहो भाऊ, एवढं सगळं कशाला आणलं? मी बरोबर पीठ मीठ आणलं होतं. गुंजाला संकोचल्यासारखं झालं. अरे गुंजा, तू आम्हाला आमच्या आभासारखी आहे, काही संकोच करू नको, काही लागलं तर सांग. गुंजाला मदत करण्यात ठेकेदाराचा स्वार्थ होताच की. मुळात स्मशानात चौकीदाराचं मिळणं आणि मिळाला तर तो टिकणं हेच कठीण. गुंजानं त्याची परेशानी दूर केली. मग तिला थोडीफार मदत करायला काही हरकत नव्हती ना त्याला. गाव वस्तीपासून दूर स्मशानात, तेही आपला कुटुंब कबिला घेऊन राहणं किती कठीण असणार याची कल्पना ठेकेदाराला होतीच की. रोजच्या गरजेच्या वस्तूसाठी दरवेळी गावात जावं लागणार. सुरुवातीला तिचं बस्तान जरा बसेपर्यंत आडलं नडलं बघायला पाहिजे, ही कर्तव्य भावना सुद्धा त्या मदतीच्या मागे होती. ठेकेदार गुंजाची थोडीफार सोय लावून त्याची पाठ वळत नाही तोवर जगन तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात निखारे पडले होते. झालं तू समाधान? मले डोंब करून तुझ्या काळजात ठंडक पडली असन. तुझ्या पायी म्या मढ जाळणारा डोंब होणार. माहे मायबाप पांडुरंगाचे भक्त होते. दर साल ते पंढरीच्या वारीला यायचे. त्याहीन पंढरपूरहून आणलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती काकाने मले दिल्या. वारकरी मायबापाचा पोरगा मी डोंब झालो. नाही, मी हे काम करणार नाही. चाल, आत्ताच्या आत्ता हेतून जायचं. चला बेपोट्यो. जगन रागात असला की त्याच्या गावरान भाषेत बोलत असे. इथून जायचं म्हटल्यावर किसन आनंदानं उड्या मारायला लागला. किसन मंजुळाला सांगायला घरात धावला. ठेकेदारापुढे हे सगळं बोलायची जगनची हिंमत झाली नव्हती. त्याची पाठ वळली आणि जगन शेर झाला. त्याचा रागानं तांबरलेला चेहरा, लाल डोळे बघून आणि त्याचं बोलणं ऐकून गुंजा हबकली. आता काय झालं व? का झालं? बेशर्मासारखी मला विचारून राहिली तू? तुझ्या का माझ्या बापानं असं मळ जाळायचं काम केलं? जगन तिच्या अंगावर जोरात ओरडला. गुंजा आणि पोरांशिवाय त्याचा अकांड तांडव बघायला तिथे होतच कोण? गजबजलेली वस्ती नाही का माणसांची गर्दी नाही. आहेत ते आभाळा पावत उंच वाढलेली चिंच, वड, पिंपळाची झाडं आणि त्या झाडांच्या आसऱ्यानं राहणारी पाखरं. अहो माझं ऐका की जरा. तू हा ऐकून हे तर मसनवटीत येऊन पडलो. आता नाही. अहो तुम्ही काय करू नका, मी करीन, मग तर झालं. तू काहून? जास्त अंगात आली का? बाईच्या जन्माला आली, बाईसारखे राहा. त्याचं पित्त अजूनच खवळलं. एवढं समजावलं, प्रेमानं सांगितलं तरी याचा आडमुठेपणा संपत नाही म्हटल्यावर गुंजानं नरमाईचं धोरण सोडून दिलं. मर्दासारखे मर्द बाईसारखे हातपाय गाळून बसले ना तर बाईला माणसासारखं वागणं भाग असते. तुम्हाला कुठं जायचं तिथं जा. मी नाही ऐकणार, कुठेही येणार बी नाही. गाव वस्तीत तो गफूर माझा जीना हराम करायला बसलाय. तोच काहून? त्याच्यासारखी किती काय? तुम्ही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. मग मी कसा आपला जीव, आपली आबरू वाचवू सांगा बरं? ते इथं येणार नाही असं वाटतंय का? ते इथं येणार नाही, त्याच्यात तेवढा दम बी नाही. गुंजाचं बोलणं सोळा आणि खरं होतं. आत्तापर्यंत गफूरनं त्यांच्या संसारात किती विष कालवलं याचा अनुभव त्यांनी सुद्धा घेतला होता. त्याचा आवाज जरा खाली आला. गुंजाचं नरडं दाबून तिचा जीव घ्यावा इतका त्याला तिचा राग आला होता. तो तारा घरात गेला. गुंजानं त्याच्याकडे बघितलं. ती बोलली काहीच नाही. फडा घेऊन तिने समोरचं अंगण झाडून काढलं.
इतक्या वेळ भांडण ऐकत दारात उभे असलेले किसन, मंजू, आईनं मी इथून कुठेही जाणार नाही म्हटल्यावर हिरमुसले. त्यांचे चेहरे उतरले. त्यांनाही आईचा राग आला. स्मशानाच्या वाटेनं रामनामाची धून कानावर आली. गुंजा त्या दिशेला बघत उभी राहिली. मयत घेऊन आलेले लोक सरळ मयत जाळण्याच्या जागेकडे गेले. गुंजानं घरातनं पेन आणि रजिस्टर आणलं. मैताबरोबर आलेल्या नातेवाईकाकडनं मैताचं नाव, गाव, माहिती घेतली. रजिस्टरमध्ये लिहून काढली. रूपा भाभीच्या हट्टानं तिच्या आईने तिला शाळेत घातलं होतं. शाळेत शिकलेलं आज असं कामी आलं. चौकीदार कुठे? एकानं विचारलं. आहे. ती घरात आली. जगन समोरच्या खोलीत एक कोपरा धरून धुमसत बसला होता. ती त्याच्या जवळ आली. तो सहजतेनं येणार नाही याची कल्पना तिला होती, तरी त्याला विचारलं नाही असं व्हायला नको म्हणून ती त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. त्यांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. यात आहे ना, मयत घेऊन आलेले लोक तुमची वाट बघून राहिले. तिने हळूच त्याला विचारलं. माझी का गरज आहे? तू आहे ना, माणसाचा बाप व्हायला चालली ना तू, कर तुला वाटेल तसं. तो तडतडला. तिने परत त्याला काही विचारलं नाही, सांगितलं नाही. पोरांच्या पुढे बरोबर आणलेला मुरमुऱ्याचा चिवडा ठेवला. त्यांना समोरच्या खोलीत बसवून ती मागे आली. मैताचे आलेले पैसे स्वयंपाकघराच्या कोनाड्यात ठेवले. पदर कमरेला घट्ट खोचला. घराचं मागचं दार तिने लोटून घेतलं. ती लाकडांच्या शेडकडे वळाली. चौकीदार कुठे? पुन्हा कोणीतरी विचारलं. चौकीदाराला ताप आला जी, मी आहे ना, असं म्हणत तिने लाकडाच्या ढिगातली लाकडं काढली. वजन काट्यावर ठेवून त्याचं वजन केलं. पहिल्या ओट्यावर ठेकेदारानं काल सांगितलं तसं आठवून सरण रचायला सुरुवात केली. मैताबरोबर आलेली माणसं तिच्याकडे आश्चर्यानं बघत राहिली. काही जण तिच्या मदतीला पुढे सरसावले. बाई सरण रचतीये हे दृश्य त्यांनी याआधी कधी ना पाहिलं ना ऐकलं. ती हे कसं काय करणार म्हणून ते साशंक होते. गुंजाला त्यांच्या नजरा, त्यांची आपापसातली कुजबूज, त्यांच्या मनातले साशंकता सगळं कळत होतं, पण तिने तिकडे दुर्लक्ष केलं. सगळं लक्ष तिने आपल्या कामावर केंद्रित केलं. जन्मापासून हेच काम करत असल्यासारखी कामात सहजता दाखवत तिने सरण रचलं सुद्धा. तिरडीवरचं प्रेत सरणावर ठेवलं गेलं. वयानं पिकून जीर्ण झालेली म्हाताऱ्याची कुडी सरणावर विसावली. त्याची सगळी हाडं निघाली होती. वरपला निरपला म्हातारा खूप दिवसांच्या आजारातनं सुटला होता. मरणानं त्याची सुटका केली होती. म्हाताऱ्याच्या मरणाचं कारण आजारपण हेच त्याच्या लोकांनी सांगितलं होतं. त्यांनी डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट दाखवलं. तिला इंग्रजीतलं ते सर्टिफिकेट बघून प्रश्न पडला. 6वीपर्यंत शाळा शिकलेली तिला इंग्रजी वाचता आलं तरी पण समजायला थोडा वेळ लागत असे. 10वीपर्यंत शिकलेला जगन तिला ह्या बाबतीत मदत करू शकला असता, पण तो तर धुमसत बसला होता. निदान आत्ता तरी त्याला तिचा उपयोग नव्हता. मैताबरोबर आलेल्या एका सौम्य चेहऱ्याच्या मध्यम वयाच्या गृहस्थाजवळ ती गेली. भाऊ मला या सर्टिफिकेटात काय लिहिलंय समजून सांगा. तिच्या हळूवार गोड बोलण्याचं त्या गृहस्थाला कौतुक वाटलं. म्हातारा गेली 5 वर्ष अंथरुणाला खेळून होता. त्याला अर्धांगवायू झाला होता. ते सांगताना म्हातारा झोपेत हार्ट अटॅकनं गेल्याचं त्यांनी सांगितलं. एका अर्ध्या वयाच्या माणसानं पाण्यानं भरलेलं मडकं खांद्यावर घेऊन चितेभोवती प्रदक्षिणा घातल्या. खांद्यावरचं मडकं मागे टाकलं. त्यांनी म्हाताऱ्याला आगीन डाग दिला. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारात म्हाताऱ्याचा देह कापरासारखा जळत राहिला. गुंजा दूर उभं राहून बघत होती. सरणातून तड 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 आवाज आला तसे मैताबरोबर आलेले लोक विहिरीवर हातपाय धुवून स्मशानातनं बाहेर पडले. गुंजा जळणाऱ्या चितेकडे बघताना आतल्या आत थरथरत होती. मढं जाळायचं काम करायचं हे तिलाही माहिती होतं, पण ते करताना तिला सगळं बळ एकवटावं लागलं होतं. बापाचं मायचं मरण तिने जवळून बघितलं होतं. मरणाची भीती तिला कधी वाटली नव्हती. वस्तीत नेहमी खून मारामाऱ्या व्हायच्याच की, पण मढं जाळायची तिची पहिली वेळ होती. तो अनुभव तिच्या आत खोलवर जाऊन रुतला. सरण रस्ताना धिटाईनं पुढं झालेली, आल्या प्रसंगाला तोंड देणारी गुंजा त्या अनुभवातनं गेल्यावर कितीतरी वेळ आतल्यात थरथरत राहिली.
आई, आई, आई. किसनच्या आवाजानं तिने दाराकडे बघितलं. किसन दारात उभा राहून जोरात रडत होता. सरणाला वळसा घालून ती किसनकडे गेली. काय झालं? हाय, अगं त्या माणसाला जाळून टाकलं. तो खूप घाबरला होता. त्याच्या मागे उभी असलेली मंजू भीतीनं पांढरी फटक पडली होती. गुंजाने दोघांनाही जवळ घेतलं. दोघांच्याही डोळ्यात भयंकर काहीतरी बघितल्याची भीती दाटली होती. गुंजा पोरांना घेऊन घरात आली. हळूहळू जाईल यांची भीती आणि हे सगळं बघण्याची सवय होईल यांना, गुंजा स्वतःला समजावत राहिली. एवढा मोठा आगीचा भडका आणि त्या आगीत जळणारा माणूस बघून ती दोघं घाबरली होती. तिने चुलीतला राखोडा काढला, बाहेर टाकला. बाहेरच्या ढिगातली लाकडं आणली, चुलीत सारली. कंदिलातलं तेल लाकडावर ओतलं. आगपेटीची काडी उजळून लाकडाला लावली. लाकडाने भक्कम पेट घेतला. सामानातनं भांडं काढलं, दूध तापवलं, सगळ्यांसाठी चहा केला. स्टीलच्या ताटल्यांमध्ये चहा ओतला, पोरांसमोर ठेवला. कपात चहा ओतून जगनसमोर नेऊन दिला. झालं तुझं समाधान? मूड दे जाळायची भल्ली हौस होती ना? त्या ठेकेदारानं काम कोणतं दिलं? तर मूड दे जाळाचं. हो, ते कामच आहे ना. गुंजा शांत होती. बाप्पा अशीच चरचर करून राहिली जसं सारं जमान्याभरचं काम हे करून चुकली. ठिणग्यात तडतडाव्यात असा जगन तडतडला. आता एकदा काम घेतलं ना, मग काम घेतलं तेव्हा तुला असं काम करावं लागन हे त्या ठेकेदारानं सांगितलं तर असन? पैसे भेटन म्हणून लय हरकली होती. ते पैसे अशा कामाचे भेटणार आहे. त्याचं आग पाखडणं सुरूच. बोलण्यानं बोलणं वाढतं, त्यापेक्षा न बोललेलं बरं असा विचार करून गुंजानं विषय काय वाढवला नाही. दोन्ही खोल्या झाडून पुसून साफ केल्या. पोत्यातलं सामान काढलं. म्हणजे हे पेले ताटल्या तिकडं ठेव. किसन, हे तुझे कंचे भवरे त्या कोणाडे ठेव. तिने पोरांना हाताशी घेतलं, सामान लावून टाकलं. गुंडा घेऊन ती विहिरीवर गेली. मंजूलाही तिच्या मागे जायचं होतं, पण समोरचे ओटे, ती धगधगणारी आग बघून गुंजाच्या मागे जायची तिची हिंमत झाली नाही. किसन समोरच्या खोलीत कंचनशी खेळत बसला. पेटत्या सरणाच्या आगीचा लाल पिवळ्या जाळांचा उजेड चढत्या दिवसाच्या उजेडात बेमालूमपणे मिसळून गेला. दिवसाची धग जास्तच वाढली. तिने पोरांना विहिरीवर नेलं. विहिरीच्या पाण्यानं त्यांना आंघोळी घातल्या. घरातल्या त्या लहानशा मोरीत 2 बादल्या पाणी आणून ठेवलं. तिने हातपाय धुतले, तोंडावर गार पाण्याचे चपके मारले. अंगावरच्या साडीच्या पदरानं हात तोंड कोरडं करत ती चुलीपुढे आली. जगन अजून बसल्या जागेवरनं जराही हल्ला नव्हता. जमिनीत खुंटी रोवल्यासारखा केव्हाचा बसून होता. अहो, आता उठा. आंघोळ करायची असेल तर करा, नाही तर करा नको. जेवून घ्या. किती वेळ बसून राहणार? नाईलाज झाल्यासारखा जगन उठला. विहिरीवर आंघोळीला गेला. भरलेली बादली डोक्यावरनं भडाभडा ओतताना समोर जळणाऱ्या मुडद्याच्या नावानं आपण आंघोळ करतो अशी काहीतरी विचित्र भावना त्याच्या मनात घर करायला लागली. जो मेला तो माझा कोण होता? त्याचं माझं नातं कुठलं? मग मी त्याच्या नावानं आंघोळ कशाला केली? क्षणभर त्याला भ्रम झाल्यासारखं झालं. मेलेला माणूस माझा सगा सोयरा नव्हता. इथे जळणारा प्रत्येक मुडदा माझा सगा असणार नाही. मग मी कशाला गुंत्यात गुंतत चाललोय? मरण सरण रोजच सोबतीला असणार, त्याची सवय आता करून घ्यावीच लागणार. अंग कोरडं करून त्याने विहिरीच्या कट्ट्यावर ठेवलेले कोरडे कपडे घातले. त्याची नजर अजूनही जळणाऱ्या सरणाकडे सारखी वळत होती. या गुंजेपायी अजून काय काय बघावं लागणार ते माहीत नाही. तो घरात आला. गुंजानं स्वयंपाकघराच्या कोनाड्यात ठेवलेल्या विठ्ठल रुक्माईला त्याने हात जोडले. गुंजानं त्याचं ताट वाढलं. मंजू त्याचं वाढलेलं घेऊन बाहेरच्या खोलीत आली. बापू, तिने आवाज दिला. दारात उभ्या असलेल्या जगननं वळून तिच्याकडे बघितलं. काय झालं? अहो, जेवून घ्या. गुंजा बाहेर येत म्हणाली. समोर मुडदा जळून राहिला आणि मी हे तर खात बसू? एवढ्या मुडदाडमानाचा नाही मी. जगन तिच्यावर खेकसला. त्याचंही म्हणणं बरोबर होतं. समोर सरणावर मढं जळत असताना माणसाच्या घशाखाली घास उतरणार कसा? सरणावर जळणारा नसेना का आपला भाऊबंद, पण तरी माणसाचं माणसाशी माणुसकीचं नातं आहे. हे सगळं खरं असलं तरी पण इथल्या मरणावर तर आपलं जगणं उभं आहे.
इथे राहायचं तर सरण मरण रोज बघावं लागणार. खाणं पिणं सोडून कसं चालेल. ही अनंत यात्रा सुरू राहणारच. केव्हा जायचं आपल्या घरी. किसनची भुणभुण पुन्हा सुरू झाली. मग जायचं आपल्या घरी. मंजीचं त्याला समजावणं ते ऐकताना जगनच्या कपाळावर आठी उमटली. दोघं खेळात रमले. पोरांची जात कशी निष्पाप असते. इथल्या अशुभाचे अर्थ त्यांच्या मनापर्यंत पोहोचले नसल्यानं मघाशी घाबरलेले दोघंही जण तिने जवळ घेतल्यावर सावरले. जेवून लगेच खेळायलाही पळाले. मोठ्या माणसाचं तसं नसतं. तो शुभाशुभाच्या चक्रव्यूहात अडकून राहतो. तिने नवऱ्याकडे बघितलं. अहो किती दिवस उपाशी राहणार. आता हे रोजच बघावं लागणार. मी तुझ्यासारखा मी आल्या मानाचा नाही. तू बाई नाही हैवान आहे हैवान. तो म्हणाला. गुंज्यानं त्याची थाळी आत नेऊन चुलीजवळ झाकून ठेवली. मडक्यातलं पेलाभर पाणी गाटागाटा प्यायली आणि मागच्या दारात जाऊन बसली. तिच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. पण नवरा उपाशी असताना ती कशी जेवणार. मी मुरदाड मनाची नाही. पण मला मन मुरदाड करावं लागणार आहे. पोटचं पोरगं गेलं तरी पोटाची भूक तहान मरत नाही. शरीराच्या गरजा पूर्ण करणं भाग असतं. माणूस 1 दिवस उपाशी राहील, 2 दिवस उपाशी राहील, किती दिवस उपाशी राहणार. मसण घाटावर मढी येणार आणि मुडदे जाळायचं काम करावंच लागणार. आणि हे काम करावं लागणार याची ठेकेदारानं तिला आधीच कल्पना दिली होती. तिची त्यावेळची गरज होती. तिने ते काम स्वीकारलं. ठेकेदाराला चौकीदाराची गरज होती आणि त्यानं गुंजाच्या जगन कुठलंही काम करेल ह्या शब्दावर भरवसा ठेवला होता. मित्रांनो, हा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.